नमस्कार. RRC नेटवर्क प्रस्तुत एक्झिट पोल जनतेचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल गोरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. निवडणुका विधानसभेच्या आटोपलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष सुद्धा लागलेलं आहे. काल अकोला जिल्ह्यात 64.98% मतदान झालं. आता 23 तारखेला सर्व निकालाच्या माध्यमातून नेमका या अकोला जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचा विजय होणार आहे, कोण पराभूत होणार आहे, या सर्वांची प्रश्नांची उत्तरं आपल्याला 23 तारखेला मिळणार आहेत. आपण RRC नेटवर्कच्या वतीने लाईव्ह कार्यक्रम करतोय एक्झिट पोल जनतेचा, ज्या माध्यमातून युट्यूबवर जनतेने व्यक्त केलेली मतं असतील, त्यांचं पोल असेल, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आपल्या या स्टुडिओमध्ये जे उपलब्ध आहेत आणि इथे उपस्थित आहेत अशा राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांकडून घेणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये सध्या उपस्थित आहेत दैनिक तरुण भारतचे जिल्हा आवृत्ती प्रमुख ज्येष्ठ पत्रकार निलेशजी जोशी सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. यासोबतच एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यभरात आपल्या नावाचा लौकिक प्राप्त असलेले ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ जरी म्हणत असलो तरी वयाने कमी आहेत, मात्र अभ्यासाने ज्येष्ठ असलेले एबीपी माझाचे जिल्हा प्रतिनिधी उमेशजी अलोने, मनपूर्वक स्वागत करतो उमेशजी. आपले इथे निलेशजी जोशी आणि उमेशजी अलोने यांच्यासोबत आपण या माध्यमातून चर्चा करणार आहोत की अकोला जिल्ह्यात जो RRC नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूबवर पोल घेण्यात आला होता, या एक्झिट पोल मध्ये नेमकं नागरिकांनी काय मतं व्यक्त केली आहेत, त्यांचा पोल नेमका कोणाकडे, या सर्व बाबींची चर्चा आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. तसाही अकोला जिल्ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण वंचितचा बालेकिल्ला म्हणून, अकोला पॅटर्न म्हणून सध्या राज्याकडे सर्वात माध्यमातून अकोला पूर्व असेल, पश्चिम असेल, बाळापूर सारखा विधानसभा मतदारसंघ जो ऐतिहासिक आहे, अकोट असेल आणि मूर्तिजापूर, या 5ही विधानसभेचा आपण एक्झिट पोल जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी निलेशजी जोशी सरांना विचारू इच्छितो की सध्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. आपणही या अगोदर अनेक निवडणुकींचं वार्तांकन केलेलं आहे. एक राजकीय विश्लेषक म्हणून आपण सुद्धा भूमिका बदलली आहे. काय वाटतं 2024च्या या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या कशा प्रकारे झाल्यात? विकासाच्या मुद्द्यावर इथं राजकारण झालं, विकासाचे मुद्दे या निवडणुकीत होते की फक्त जातीपातीचा कुठेतरी गंध देऊन या निवडणुकीत पुढे मुद्दे आले? अकोला जिल्ह्यामध्ये 5 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि वंचितचा गड समजला जाणारा अकोला जिल्हा जो आहे त्या वंचितच्या उपस्थितीमुळे साधारण तिरंगी लढत अशी सर्वच मतदारसंघांमध्ये अकोला जिल्ह्यात झाली आहे. या तिरंगी लढतीमध्ये फायदा कुणाला होतो हा साधारणतः इतिहास जर आपण पाहिला, तपासला तर असं आपल्याला लक्षात येईल की महायुतीचं पारडं तिरंगी लढतीमध्ये नेहमी जड ठरतं निश्चित. आणि या सगळ्या आताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते जड ठरण्याची शक्यता दाट वाटते. निश्चित निकाल हा आपल्याला 23 तारखेला कळणारच आहे. सोबतच विकासाचे मुद्दे जे आहेत हे विकासाचे मुद्दे चर्चेला अजिबात नव्हते असं नाहीये, पण त्या तुलनेमध्ये जातीय गणित, जातीय समीकरण हे जुळवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी केला. आणि ही जी आता लढतीचा ज्या निकाल लागणार आहे तो निकाल या सगळ्या गणितात कोण प्रबळ ठरलं त्याचा निकाल असेल की काय अशी पण चर्चा नागरिकांमध्ये आहे. निश्चितच 23 तारखेच्या निकालानंतर सर्व बाबी पुढे येतील. विकासाचे मुद्दे होते, जातीपातीचं राजकारण होतं, विविध बाबींवर ही निश्चितच महत्वाची ठरली. उमेशजी अलोने आपल्या सोबत आहेत, जे एबीपी माझाच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक उमेदवारांच्या माध्यमातून त्यांची मतं सुद्धा त्यांनी जाणून घेतली. काय वाटतं जिल्ह्यात हाय व्होल्टेज ड्रामा किंवा हाय व्होल्टेज कुठे निवडणुका होत्या किंवा कुठे असं झालं, आणि तुमच्या नेमकं काय लक्षात आलं की जिल्ह्याची परिस्थिती नेमकी काय राहणार आहे? विशालजी, 2019 आणि 2024ची आपण तुलना केली तर 2019 मधला जर निकाल आपण पाहिलं तर 4 भाजपचे आणि 1 शिवसेनेचे, तेव्हाच्या एकत्रित शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. म्हणजे जिल्ह्यावर संपूर्ण महायुतीचं तेव्हा पारडं जड होतं असं म्हणू. मात्र 24च्या ज्या निवडणुकीचे संपूर्ण राजकीय संदर्भात ते बदलले आहेत. शिवसेनेत फूट पडली, शरद पवारांच्या पक्षात फूट पडली आणि काही लोक इकडे आणि काही लोक तिकडे असं झालेलं आहे. सध्याचा विचार जर केला तर जसं निलेशजी बोलले की जेव्हा तिरंगी लढत होते तेव्हा त्याचा फायदा महायुतीला होतो. अकोला जिल्ह्याचा जर विचार आपण केला तर अकोला जिल्ह्यात 2 ध्रुव नाही राजकारणाचे. तिसरा एक ध्रुव जो महत्वाचा ध्रुव आहे तो प्रकाश आंबेडकरांचा वंचित फॅक्टर आहे आणि जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारसंघात वंचितचं फार मोठं असं कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे. त्यामुळे वंचित फॅक्टर पण या जिल्ह्याच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आपण जर मतदारसंघावेळेस विचार केला तर
अकोला पूर्व, पश्चिम, त्याच्यानंतर अकोट, मूर्तिजापूर आणि बाळापूर. तर प्रत्येक मतदारसंघात जो आहे तो वंचित फॅक्टर महत्वाचा आहे. आता अकोला पश्चिम मध्ये वंचितचा उमेदवार जरी नसला तरी वंचितनं ऐन वेळेला हरीश अलीमचंदानी यांना पाठिंबा दिला, त्यामुळे हरीश अलीमचंदानी लढतीत आलेला आहे. आपण अकोला पश्चिमचा जर विचार केला विशालजी, तर मला असं वाटते की भाजपचे जे 2 बंडखोर आहेत म्हणजे हरीश अलीमचंदानी आणि डॉक्टर वळंबे पाटील जे आहेत ते, आणि तिसरे राजेश मिश्रा आहे, हे तिघं जितके जास्त मतं घेतील तितका भाजपच्या उमेदवाराला इथे धोका आहे आणि तेवढेच जास्त संधी जी आहे ती काँग्रेसला आहे. त्याबरोबरच म्हणजे वोट डिवायडेशनवर या मतदारसंघाचा निकाल जरी अवलंबून असला तरी तिसरा जो उमेदवार आहे हरीश अलीमचंदानी, हा प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये त्यांची चर्चा होती. ज्या पद्धतीनं तिकिटाच्या वेळेस त्यांचं नाव होतं, ऐनवेळी तिकीट नाही भेटलं, ते एक सहानुभूती त्यांच्याकडे आहे. वंचितचा एक जवळपास 20,000चा जो मतांचा जो गठ्ठा आहे तो शहरामध्ये आहे आणि त्यांना मानणारा एक वर्ग जो आहे, असं जर मतांचं जर हरीश अलीमचंदानी यांनी जर 35-40 हजाराच्या वर गेले तर तो भाजपाला फार मोठा सेटबॅक असेल. पूर्वचा ज्या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे तिथे 3 उमेदवार जे होते, पहिले ज्ञानेश्वर सुलताने यांनी मोठी मुसंडी घेतली होती, मात्र जेव्हा वाडेगावची सभा झाली उद्धव ठाकरेची त्यानंतर मोठ्या प्रमाणात जे गोपाल दातकर यांचं पारडं जड झालं, अनेक गोष्टी त्यांच्या म्हणजे बेरजेचं राजकारण ज्याला म्हणतो ते होत गेल्या. तर अतिशय काट्याची लढत जी आहे ती अकोला पूर्वमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये आहे. सर्वात मोठं दुसरं जे आहे की नितीन देशमुखांचं काय होणार याकडे लोकांची चर्चा आहे. आपण मतांची टक्केवारी पाहिली तर जवळपास 73% जवळपास सर्वाधिक मतदान जिल्ह्यात जे झालंय ते बाळापूरमध्ये झालेलं आहे. ज्या पद्धतीनं सध्या वातावरण आहे, तर एका विशिष्ट समाजाचा गठ्ठा जो आहे तो जर खतीब यांच्याकडे जर गेला तर ते थोडंसं नितीन देशमुख यांच्यासाठी धोक्याची घंटा असू शकतं. मात्र त्या उपरी पलीकडे मात्र नितीन देशमुखांचं जर राजकारण आपण पाहिलं तर त्यांनी मागच्या 5 वर्षात एक जात म्हणून नाही, त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेत काम करण्याचा जो एक पायंडा पाडलेला आहे. तर मुस्लिमांचे पूर्ण मतं जे आहे ते खतीब यांना मिळतील असं नाही, त्याच्यातला जो मोठा शेअर जो आहे 10-15 हजाराचा तो तिथे मिळेल. महायुतीचं बळीराम शिरस्करांचं काही आव्हान वाटतं का तिथं आव्हान महायुतीचं वाटत नाही फारसं, कारण ज्या पद्धतीनं म्हणजे ते भाजपमध्ये होते तिथे गेले, तो विषय पक्षाचा नाही आहे, परंतु लढत ती त्या मतदारसंघात 2 ध्रुवावरच ती नितीन देशमुख आणि नतीकुद्दीन खतीब यांच्यामध्ये झाली. ऐनवेळी अफवा सुद्धा झाल्यात की बळीराम शिरस्कर आहे ते उमेदवार घेण्यात आले, कारण ते त्यापूर्वी भाजपमध्ये होते, त्या अगोदर राष्ट्रवादी होते आणि ऐनवेळी 2 दिवसापूर्वीच एकनाथजी शिंदे यांच्यासोबत पक्ष प्रवेश करून त्यांनी तिकीट नाही. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्याच्या आधी ते वंचितचे 10 वर्ष आमदार होते. प्रकाश आंबेडकरांच्या पासून त्यांची सुरुवात झाली. तर एक प्रकाश आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये थोडासा रोष त्यांच्याबद्दल होता. शिंदे गटाची फार तिथं काही ताकद नाही, संघटनात्मक बांधणी पण नाही, तर त्यामुळे ते 3ऱ्या क्रमांकावर राहतील अशी सध्या तिची तरी शक्यता वाटते. एक मतदारसंघ आहे अकोट, तर तिथली लढत फार क्लिअर वाटते. प्रकाश भारसाकडे यांनी गेल्या 1.5-2 वर्षात ज्या पद्धतीनं काम केलं तर, आणि एक वयाचा मुद्दा आहे, शेवटची निवडणूक आहे अशा पद्धतीने लढवल्या गेली, तर एक सहानुभूती पण त्यांच्याबद्दल आहे. भाजप तिथे क्लिअर कट जिंकेल असं वाटतं. पण प्रकाश भारसाकडे विरुद्ध अनेक गावांमध्ये सुद्धा रोष होता. मागील वेळी आपण 2019च्या निवडणुकीत सेम पॅटर्न बघितला, तरी त्यांना 48,000 मतं घेऊन ते निवडणुकीत विजयी झाले होते. यावेळी तसाच काही दिसतो का? नाही विशालजी, 2019 मध्ये खरंच रोष होता त्यांच्याबद्दल, मात्र 2024ची परिस्थिती 19च्या तुलनेत नाही आहे. कारण रस्त्यांचा सर्वात मोठा प्रश्न जिल्ह्यात कुठे असेल तो अकोट मतदारसंघात होता. गेल्या 1.5 वर्षात त्यांनी मोठ्या प्रमाणात तो त्याला पॅचअप करण्याचा प्रयत्न केला, आणि एक कार्यकर्त्यांचं जाळं जे आहे ते भाजपचं आहेच, 3ही पक्षांचं आहे. मात्र त्याचा जे संघटनात्मक जाळं आहे भाजपचं, त्याचा फायदा होईल त्यांना. पण आपल्या जो युट्यूब पोल आहे किंवा आपल्या सिटी न्यूजच्या माध्यमातून घेण्यात आलेली युट्यूबवरील फक्त लोकांनी केलेली जी मतं व्यक्त आहेत, आपण त्याची शाश्वती देत नाही यामध्ये काय होईल, तर त्यामध्ये भारसाकळ्यांना 23% दाखवले जात आहे, तर बोडखे जे आहेत दीपक बोडखे वंचित बहुजन आघाडीचे त्यांना 48% आणि गणगणे जे आहेत काँग्रेसचे त्यांना 30% लोकांचं पोल किंवा लोकांचं मत दाखवलं जात आहे. काय वाटतं, वंचित इथे कमबॅक करण्याची काही शक्यता आहे का? तुम्ही आता वंचितचं जे सांगितलं तिथलं, तर वंचितचा एक फॅक्टर जो आहे की त्या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिली ते बारी समाजातून येतात, खूप मोठं प्रमाण तिथे आहे बारी समाजाचं. त्याला जर आंबेडकरांना मानणारा मायनॉरिटी आहे, ओबीसी आहे, त्यांचं खास गठ्ठा असलेलं जे दलित मतदान आहे, हे एकत्रित जर त्या मतदाराला जर उमेदवाराला जर गेलं तर निश्चितच पारड जड आहे असं म्हणू आपण तिथे. त्यांचंही शक्यता ज्या आहेत, आता हे सर्व गणित मांडत असताना उमेदवार किती अप्रोच झाला लोकांपर्यंत, लोकांना किती तो आवडला, ते काय महत्वाच्या गोष्टी आहेत.
आणि मूर्तिजापूरचं काय वाटतं चित्र? मूर्तिजापूर फारच इंटरेस्टिंग आहे. तिथं तिन्ही उमेदवार जे आहे तोलामोलाचे आहेत आणि तिन्ही उमेदवारांच्या मतांमधला जो वोट शेअर आहे तो जवळपास सारखा राहील. फक्त एक 5-10 हजाराचा जो फरक. पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की मागच्या निवडणुकीत 2019 मध्ये फक्त 1910 मतांनी निवडून आले होते हरीश पिंपळे. त्यामुळे यावेळेसही मूर्तिजापूर मधला निकाल जो आहे तो काठावरचाच असेल. सध्या जरी ती लढत दिसली असली तरी तिथं वंचित आणि सम्राट डोंगरदेव म्हणजे शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये दिसते. हरीश पिंपळे यांच्या आजूबाजूलाच कुठेतरी असतील. मतांचा फार मोठा डिफरन्स असणार नाही. मूर्तिजापूरचा निकाल जो आहे तो धक्कादायक असेल. निश्चितच मूर्तिजापूरचा जो निकाल असेल तो धक्कादायक असेल. यापूर्वी 3दा या मतदारसंघाने हरीश पिंपळे यांना संधी दिलेली आहे. निलेशजी, काय वाटतं ही जी निवडणूक झाली अकोला जिल्ह्यातील 5ही मतदारसंघामध्ये, तेथील काही ठिकाणी परिवर्तन महाशक्ती जी आहे, प्रहार असेल किंवा एकूणच ललित बहाळे सुद्धा अकोट विधानसभेमध्ये उभे आहेत. परिवर्तन महाशक्ती एक तिसरी लाट तयार झालेली आहे, आपण चौथी म्हणता येईल आपल्या जिल्ह्यामध्ये. काय वाटतं, परिवर्तन महाशक्तीची यामध्ये काही ताकद दिसेल का, किंवा परिवर्तन महाशक्ती कुठेच नसेल? परिवर्तन महाशक्ती म्हणून म्हणजे प्रहार असेल किंवा इकडे ललित बहाळे असतील, हे सगळे मंडळी उभी राहिली आहे. यांच्या मागे जनमानस नाही आहे असं म्हणणं थोडस अतिशयोक्ती ठरेल. पण यांची संघटनात्मक ताकद जी आहे ती नाही आहे. निवडणुकीच्या निमित्ताने हे पुढे आलेली सगळी मंडळी आहे. आणि ललित बहाळे जर सोडले तर प्रहारचे जे उमेदवार होते ते आयत्या वेळी उभे राहिलेले उमेदवार आहेत. म्हणजे मूर्तिजापूरमध्ये राखीव उभे राहिले, त्यांना 2 दिवस आधी पक्षात घेतलं. अकोला पश्चिम मध्ये डॉक्टर ओळंबे होते, ते 2 दिवस आधीपर्यंत भाजपमध्ये होते. तर अशी सगळी मंडळी उभे राहिली असल्यामुळे त्यांच्या संघटनेशी काही खूप चांगला समन्वय आहे किंवा संघटनेची ताकद आहे असंही नाही होईल. त्यामुळे परिवर्तन महाशक्तीचा खूप मोठा परिणाम होईल अशी स्थिती नाही वाटत आहे. परिवर्तन महाशक्तीचं तुम्हाला काय वाटतं, तुमचं एकूणच काय आकलन आहे? निलेशजींनी फार सुंदर पद्धतीनं त्याचं विवेचन केलं की परिवर्तन महाशक्ती जी आपली चौथी आपली आघाडी म्हणून आपण आपल्या जिल्ह्यासाठी, तर परिवर्तन महाशक्ती शेल्टर होम झालं होतं. ज्याला कोणाला कुठे मिळत नाही तर तिथं जाऊन हे करायचं. ललित बहाळेंचा विषय वेगळा आहे कारण ते त्या संघटनेशी जुळलेले आहे आणि ती संघटना त्या परिवर्तन महाशक्तीचा घटक आहे. जो कॅडर म्हणतो ओरिजिनल त्या परिवर्तन महाशक्तीतला हे ललित बहाळेंची उमेदवारी होती. मूर्तिजापूरचा आता उल्लेख झाला. मूर्तिजापूरमध्ये फार मोठा रेकॉर्ड झाला की शरद पवार गटातले रवी राठी लगेच रातोरात भाजपमध्ये जातात, भाजपमध्ये त्यांचं नाव समोर येतं आणि भाजपमध्ये तिकीट त्यांचं कटल्याबरोबर ते लगेच बच्चू कडूंकडे जातात. 3 दिवसात 3 पक्ष बदलाचा मोठा रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. डॉक्टर अशोक ओळंबे येते, त्यांचं पूर्ण जडणघडणचे संघ आणि भाजपमध्ये झालेली आहे. एक दुसरा विषय असा आहे विशालजी की बच्चू कडूंचा चेहरा जो आहे तो लोकांना भावनादार जरी असला, जसं राज ठाकरेंचा आहे की गर्दी होते परंतु त्याचं मतात रूपांतर होत नाही. तर तिन्ही उमेदवार जे आहे ते एक ज्याला रिस्पेक्टफुल जे मतं आहेत ते घेतील, मात्र काही त्यांना फार संधी असं वाटत नाही जिल्ह्यात कुठे. निश्चितच परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जरी निवडणूक रिंगणात असले तरी फारशी त्यांची चर्चा होताना कुठे दिसली नाही. आणि त्यांचा मतदानाचा जो टक्का असेल किंवा त्यांना एक्झिट पोलच्या माध्यमातून सुद्धा 4%च्या वर ते पोहोचलेले नाही. युट्यूबवर सुद्धा आपले जे प्रेक्षक आहेत किंवा आपले एकूणच पाहणारे आहेत ते सुद्धा याबाबत मत व्यक्त करीत आहेत. आणि वेळी आलेले ते उमेदवार असं पार्सल उमेदवार त्यांना म्हणत आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका या निवडणुकीसाठी किती महत्वाची होती, सोबतच ते स्वास्थ्यामुळे काही दिवस येऊ शकले नाहीत, याचा कुठेतरी फटका आपल्या अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळेल का? कारण मागील काळामध्ये याच्या पूर्वीची जी निवडणूक झाली त्यावेळी त्यांच्या अनेक जाहीर सभा झाल्या होत्या. यावेळी मात्र त्यांना तसा काही वेळ मिळाला नाही. तुम्हाला एक सांगतो, म्हणजे तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा जो उल्लेख करताय की 1999 आणि 2009 अशा 2 निवडणुकीत त्यांचे 2 आमदार आपल्या जिल्ह्यातून निवडून आले. तर यावेळेस पहिल्यांदा अशी संधी आहे वंचितला की त्यांचा एक उमेदवार विजयी होईल असं म्हटलं जातं. दुसरं बाळापूरमध्ये जर मताचं जर ट्रान्सफर जर ताकदीनं जर झालं तर त्यांचा दुसरा उमेदवार तिथे होऊ शकतो. मात्र नितीन देशमुख हा फॅक्टर फार मोठा आहे. तिथं काय की नितीन देशमुखांनी मागच्या 5 वर्षात ज्या पद्धतीने राजकारण केलं, ज्या पद्धतीने त्याचा अप्रोच लोकांसोबत राहिला, बाळापूरची संधी थोडी कमी म्हणता येईल. मूर्तिजापूरमध्ये फार चांगली संधी वंचितसाठी आहे. कारण वंचितनं मागच्या वेळेस म्हणजे एकदा दुधाना तोंड फोडल्यानंतर ठाकरे फुंकून फिरे असं म्हटलं जातं. 1910 मताचा पराभव जो आहे तो वंचितच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे वंचितनं फार चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट तिथं केलं आणि त्याचे जे परिणाम आहे, त्याचं प्रतिबिंब आहे ते तुम्हाला मतांमध्ये दिसू शकतं. पण काही भाजपच्या जे
वोटर्स आहेत किंवा त्यांचे काम करणारे कार्यकर्ते, त्यांच्याकडून सुगंध वाघमारे हे बाहेरचे उद्योजक आहेत, ते इथे येतील का, ते एसीत राहणारे व्यक्ती आहेत, अशाही काही वंदना करण्यात आल्या. याचा काही इफेक्ट वाटतो का? हा प्रचार होतोच, निवडणूक म्हटलं की वैयक्तिक पातळीवर प्रचार जातो वगैरे. मात्र आंबेडकरांचा जो कमिटेड वोटर आहे त्यामध्ये फारसा काही फरक पडत नाही. त्यांचा जो मतदार आहे तो मतदार त्यांच्याशी एकनिष्ठ असतोच. उमेदवार बाकीची मतं जी आहेत ती आपल्याकडे कशी ट्रान्सफर करून घेतो हे कसं आणि त्याच्यावरच निकाल लागतो. तर काय झालं की यावेळेस एक सर्वात महत्वाचा फॅक्टर मूर्तिजापूरच्या संदर्भात सांगतो की वंचित बहुजन आघाडीने एक मास्टर स्ट्रोक खेळला. कारण मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी तालुका दोन आहेत आणि बार्शी टाकळी तालुक्यात ज्यांचं प्रचंड एक मोठी ताकद आहे असं धाबेकर कुटुंबातल्या सुनील धाबेकरांना कारंज्यातून उमेदवारी दिली. मागच्या वेळेचा फटका जो बसला होता वंचितच्या उमेदवाराला ते बार्शी टाकळीमध्ये माघारले होते आणि तिथूनच भाजपचा विजय झाला होता. तर सुनील धाबेकरांचा जो फॅक्टर आहे तो बार्शी टाकळीमध्ये मोठ्या प्रमाणात मदत होईल. बंजारा समाज जो मागच्या वेळेस भाजपकडे होता तोही काही प्रमाणात यावेळेस आंबेडकरांकडे ट्रान्सफर झालेलं. त्यामुळे हे ऍडिशन आहे, म्हणजे राजकारण हे बेरजेचं असताना वंचितच्या संदर्भात मूर्तिजापूरमध्ये फार मोठ्या बेरजा तिथं झालेल्या आहे. त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो असं वाटतं. निश्चितच यावेळी वंचित बहुजन आघाडी चांगली कमबॅक करेल. मागील वेळी तर त्यांचा कुठलाही लोकप्रतिनिधी विधानसभेत नव्हता, मात्र यावेळी आशावाद आपण निश्चितच याबाबत व्यक्त करूया. उमेश जलोने सुद्धा आपल्याला याबाबत सांगत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत जो केलेला अभ्यास असेल आणि पत्रकारितेच्या माध्यमातून प्रत्येक स्तरापर्यंत असेल, उमेदवार असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर निश्चितच या बाबी सांगता येतील. उत्तर सर्व प्रश्नांची 23 तारखेला जरी मिळत असली तरी या माध्यमातून विविध आपण निकालाचे अपडेट सुद्धा 23 तारखेला पाहणारच आहोत. निलेशजी, काय सांगाल? यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिंदे सेना वेगळी झाली, उद्धव बाळासाहेब ठाकरे वेगळे झालेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये किती प्रभाव राहणार आहे आणि अकोला पूर्व जी विधानसभा मतदारसंघ या सुद्धा अगोदर आपल्याला उमेशजींनी सांगितलं की तिथे जरी मागील वेळी भाजपाचे रणधीर सावरकर मोठ्या फरकाने निवडून आले, 1 लाखाच्या वर त्यांना मतं होती, 24,000चा लीड होता. यावेळी काय तिथलं चित्र तुम्हाला वाटतं? सोबतच अकोला पश्चिमचं सुद्धा काय चित्र राहील? अकोला पश्चिमची जी निवडणूक आहे ती निवडणूक साधारण उमेदवारांच्या नावावर अधिक चर्चा होऊन झालेली आहे. अकोला पश्चिमच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतो की भाजपाने विजय अग्रवालांना उमेदवारी दिल्यावर 2 लोकांनी बंडखोरी केली आणि इकडे काँग्रेसने, महाविकास आघाडीने साजिद खान यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी प्रयत्नपूर्वक आणि त्यांच्या पक्षातून बंडखोरी केलेले आणि वंचितने तिकीट दिलेले झिशान हुसेन यांना प्रयत्नपूर्वक उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडलं. हे जे प्रयत्नपूर्वक भाग पाडणे जे आहे हा या मतदारसंघातील निकालाचा टर्निंग पॉइंट ठरेल असं माझं मत आहे. कारण सरळ सरळ होणारी जी निवडणूक होती त्या निवडणुकीला कुठेतरी धर्मावर आधारित निवडणूक करण्याचं पाप केलं गेलं. ज्यांनी केलं ते साधारणतः जनतेला सगळ्यांना माहिती आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये केवळ अकोला नाही तर गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सगळे मोठे धार्मिक नेते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी ती उमेदवारी मागे घ्यायला लावली. ह्या सगळ्या ह्याच्यामुळे आणि असं झालं की सगळा मतदार जो आहे हा त्याच्या उमेदवाराच्या मागे एकवटला आणि त्यातून मग सगळं मतदान झाल्याचं चित्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. या सगळ्याचा निकाल जो आहे हा 23 तारखेला जरी येणार असला तरी सध्याच्या घडीला विजय अग्रवाल या ठिकाणी निवडून येतील अशी साधारणतः स्थिती आहे. अकोला पूर्व मध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्रिकोणी लढत आहे. हरिदास भदे हे 2 वेळा तिथले आमदार राहिलेले आहेत. यावेळी वंचितची जी उमेदवारी होती ती उमेदवारी उबाठाची गोपाल दातकरांची उमेदवारी आणि भाजपचे रणधीर सावरकर अशी तिघांच्या मध्ये साधारणतः ही लढत झाली आहे. या ह्याच्यात भाजपचे रणधीर सावरकर जे आहेत हे आमदार जरी असले तरी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. म्हणजे भाजपच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई आहे. रणधीर सावरकरांचा या मतदारसंघामध्ये मोठा संपर्क आहे आणि
उमेशजींनी जे सांगितलं त्या याच्यामध्ये आपल्या हे पण लक्षात येईल की या सगळ्या मतदारसंघामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांचं जाळही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तसंच गोपाल दातकर जे उमेदवार होते उबाठाचे ते तर जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचंही हे राहणार. या मतदारसंघामध्ये जातीय गणित, जातीय समीकरण कोण जुळवतं त्याच्यावर सगळा निकालाची दारोमदार आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की कार्यकर्त्यांची फळी, कार्यकर्त्यांशी संपर्क, गेल्या 2 टर्म पासून केलेली कामं हे रणधीर सावरकरांचं बलस्थान असेल आणि त्यांचं पारडं थोडं वरचढ राहील. निश्चितच रणधीर सावरकरांनी केलेली कामे या जोरावर त्यांचा विजयाकडे मार्ग जरी सुकर होत असला तरी अनेक आव्हानं सुद्धा त्यांच्या समोर या माध्यमातून राहणार आहेत. उमेशजींनी सुद्धा यापूर्वी सांगितलं की तिथे शिवसेना असेल, वंचित फॅक्टर असेल, तो फार मोठा आहे. उमेशजी, तुम्ही नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा कव्हर केली, योगी आदित्यनाथ यांची सभा सुद्धा कव्हर केली आणि अनेक इंटरव्ह्यू सुद्धा तुम्ही या काळामध्ये केलेले आहेत. काय वाटतं यावेळेस एक रहेंगे, सेफ रहेंगे, बटेंगे, कटेंगे या मुद्द्यावर किंवा कुठेतरी लोकांच्या भावनिकतेची हात घालण्याचा प्रयत्न धर्माच्या माध्यमातून कधी तुम्ही असं राजकारण बघितलं होतं का एवढ्या निवडणुका? विशालजी, अकोला म्हटलं की अकोला पॅटर्न संपूर्ण राज्यभर गाजला. पुढे तो सोशल इंजिनिअरिंगच्या नावानं उत्तर प्रदेश पर्यंत गेला. दुर्दैवानं या निवडणुकीत कम्युनल पॉलिटिक्सचं जे पॅटर्न तो अकोला पश्चिम मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि निलेशजीने जसं म्हटलं की तिकडून क्रिया झाली, इकडून प्रतिक्रिया आली. तर दुर्दैवानं निवडणुकीतले मुद्दे बाजूला सारले गेले आणि विकासाचा कोणताच मुद्दा या निवडणुकीत दुर्दैवानं नव्हता. आणि बटेंगे तो कटेंगे किंवा एक हे तो सेफ आहे, नंतर तिकडल्या बाजूने काही त्याच्या प्रतिक्रिया आल्यात. काय माहिती का की लोकांचं, मतदारांचं थेट विभाजन करण्याची जी खेळी आहे ती काही प्रमाणात अकोला पश्चिम मध्ये सक्सेस झाली आणि याचे परिणाम जे आहे बाजूच्या अकोला पूर्व मध्ये निश्चित दिसतील. आणि काय की प्रत्येक निवडणूक म्हणले की विकासाचे मुद्दे वगैरे त्याची चर्चा फक्त निवडणुकीपर्यंत येते, हा भाग दुसरा आहे. मात्र प्रत्येक मतदारसंघात यावेळेस दुर्दैवानं जिल्ह्यातल्या 5ही मतदारसंघात जातीय समीकरणांचं फार मोठी चर्चा झाली. विकासाची एक तर सर्वसामान्य मतदारांना देणं घेणं आहे की नाही हा प्रश्न पडण्या इतका आहे. आणि तर मतदारच या पद्धतीने विचार करणार असतील तर राजकीय पक्षांना तेच अपेक्षित असतं. आणि निकाल जेव्हा लागतील, अकोला पश्चिमचा निकाल महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार महत्वाचा असेल. कोणता उमेदवार जिंकला तरी कम्युनल पॉलिटिक्सचा एक नवीन पॅटर्न आपल्या शहरातून महाराष्ट्राला दिसेल हे दुर्दैवानं म्हणावंच वाटतं. कधी काळी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करणारा हे अकोला आता अशा बाबींमध्ये पुढे येते का? अशा चर्चा होत आहेत का? हिंदू, मुस्लिम, आपण धर्मनिरपेक्ष राहणारे लोक आहोत, मात्र अशा चर्चा राजकारणाच्या निमित्ताने होत असतात. मात्र त्याची जी धग असते ती पुढील 5 वर्ष, 10 वर्ष किंवा कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही. निश्चितच अशा प्रकारचं राजकारण होणं गरजेचं नाही. बेरजेचं विकासाचं राजकारण होणं फार गरजेचं आहे. तुम्ही अनेक नागरिकांशी संवाद साधता, पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांशी चर्चा सुद्धा केली. काय वाटतं लोकांनी आता काय मन बनवलंय सर? या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकांनी जे मन बनवलं ते ईव्हीएम मध्ये बंद झाला. त्याच्यामुळे आता तो 23 तारखेची वाट आपल्याला पाहावी लागेल. पण तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला थोडस मला त्याच्यावर आणखीन बोलावंसं वाटतं की एक रहेंगे नेक रहेंगे, बटेंगे तो कटेंगे, ही सगळी जी चर्चा झाली हे ठीक आहे. पण मी असं म्हणेल की ही प्रतिक्रिया होती. अच्छा, मला तुम्ही सांगा, निवडणुकीची चर्चा सुरू होण्याच्या आतच सोशल मीडियावर उलेमाच्या संघटनेने पाठवलेलं पत्र खूप मोठ्या प्रमाणावर फिरलं. त्यांनी मागण्या केल्या होत्या, 17 मागण्या केल्या होत्या. त्यातली कुठली मागणी संवैधानिक होती? ज्या संविधानाच्या आधारावर आपल्या इथे आपण हे सगळी व्यवस्था चालवतो त्या संविधानाला छेद देणाऱ्या सगळ्या मागण्या होत्या. त्याच्यावर 2 पत्र आणखीन आली, ज्या पत्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी समर्थन दिल्याचं म्हटलं. कदाचित सोशल मीडिया असल्यामुळे ती पत्र फेक होती का अशी पण शंका होती. पण ज्याला ठोस म्हणता येईल असा नकार की बुवा ही आमची पत्र नाहीत, याचा आमचा काही संबंध नाही, हे दोन्ही पक्षांनी दिला नाही. म्हणजे मग हे खरं होतं का असा प्रश्न पडायला आपल्या सगळ्यांच्या समोर प्रश्न पडतो. दुसरा, जर आपण सगळा याच्यातला भाग पाहिला तर आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की वोट जिहाद नावाचा शब्द जो आहे हा पण खूप चर्चेला गेला. मागील लोकसभेत सुद्धा होता.
याची चर्चा सुरू कुठून झाली, तर या वोट जिहाद शब्दाची चर्चा जी सुरू झाली ती उत्तर प्रदेशातून सुरू झाली. आणि उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पार्टीच्या एक मोठ्या नेत्या होत्या, त्यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरात आणला. पण उत्तर प्रदेशात जरी चर्चा झाली असली तरी याचं उदाहरणं समोर येतील अशा काही घटनाक्रम किंवा असं काही मतदान लोकसभेत झाल्याचं सगळ्यांनी पाहिलं. मग आपल्या महाराष्ट्रातला विचार जर केला तर इथे धुळे मतदारसंघ आहे. या धुळे मतदारसंघातल्या 5 मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराला 1,97,000 लीड होता. आणि एका धुळे मध्य बहुतेक मालेगाव तर त्या मतदारसंघामध्ये त्या उमेदवाराला काँग्रेसच्या उमेदवाराला 1,97,000 काही मतं मिळाली आणि भाजपच्या उमेदवाराला केवळ 4,000 मतं मिळाली. बरं, हा भाजपच्या विरुद्ध आहे का? तर अधीर रंजन चौधरी नावाचे खासदार, काँग्रेसचे खासदार होते, ज्याच्या ते बंगालमध्ये लढत होते. त्याच्या विरोधात जो उमेदवार होते तो नौखा उमेदवार होता. आणि या नौख्या उमेदवारांनी चौधरींना पाडलं. ते कशाच्या भरोशावर पाडलं, कुठल्या आधारावर पाडलं? मग जेव्हा असं दिसतं की बा हा शब्द केवळ शब्द नाही राहिला, हा कृतीत उतरतोय, तर मग कुठेतरी जेव्हा असं दिसतं तेव्हा त्याची प्रतिक्रिया उमटते. हे चांगलं वाईट याच्यावर चर्चा होऊ शकते. आणि या सगळ्या याच्यामध्ये सामान्य कुठलाही माणूस हे म्हणणार नाही की हे चांगलं आहे म्हणून. पण हे जेव्हा या पद्धतीने होतं ते त्याचं सामान्य राष्ट्रभक्त कुठल्याही नागरिकाला वाईट वाटतं. पण ह्या चर्चा होतात, हे कृती होतात, मग त्या पद्धतीचंच वातावरण राहतं, त्याच्या भोवती ते फिरत राहतं. आणि हेच आपल्याला आपल्या जिल्ह्यातही पाहायला मिळालं. निश्चितच वोट जिहाद असेल किंवा लँड जिहाद असेल, हे असे जे मुद्दे आहेत ते 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून फारच मोठ्या स्तरावर आपल्या समोर पाहायला मिळाले. अमरावती सुद्धा तसंच झालं होतं, जसे काही व्हायरल झालेत मेसेज वगैरे. तुम्ही सुद्धा संपूर्ण पश्चिम विदर्भात अनेक ठिकाणी सभा कव्हर केलेल्या आहेत, लोकांशी संवाद साधता. यवतमाळ जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, काय वाटतं पश्चिम विदर्भाचं चित्र या माध्यमातून कसं राहणार आहे? हे तर मुद्दे निश्चितच अमरावती अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आलेले आहेत धर्माचे. वाशिम असेल, यवतमाळ असेल, काय वाटतं? आणि महायुतीला जशा 31 जागा आपल्या विदर्भात दाखवल्या जात आहेत, महाविकास आघाडीला 29 दाखवल्या जातात, तर काय वाटतं एकूण चित्र काय राहणार आहे? तुम्ही पश्चिम विदर्भाचं जर म्हटलं तर पश्चिम विदर्भात तिन्ही पक्ष म्हणजे 3 आघाड्या आपण ज्याला म्हणू की महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी, हे अपक्ष आता अमरावती जिल्ह्यातलं की तिथं 2-2, 3-3 अपक्ष एका वेळेस निवडून येतात. तर सर्वांना खुश करणारा हा निकाल असेल. सर्वच पक्षांना प्रतिनिधित्व मिळेल. म्हणजे वंचितही काही ठिकाणी निश्चित त्यांचा खातं यावेळेस उघडेल. मागच्या वेळेस त्यांची पाठी कोरी होती. थोडे आपल्या पश्चिम विदर्भाचा जर विचार केला तर काँग्रेसच्या 1-2 जागा वाढतील, भाजपला एखाद्या ठिकाणी फटका बसू शकतो, शिंदे गटाच्या 1-2 जागा येतील. सर्वात महत्वाचं म्हणजे ठाकरे गटाची जी इथं फक्त पूर्ण विदर्भात एकच आमदार आहे नितीन देशमुख यांच्या रूपानं, त्यांच्या 1-2 जागा वाढतील. सर्वांना खुश करणारा निकाल राहील. तुम्ही बघा निलेशजी बोलत असताना जाती धर्माचा विषय जो आला, अकोला पश्चिमचा विषय आला की 1995 पासून सातत्याने 30 वर्ष इथं भाजपचा आमदार आहे. 20 वर्षापासून 2004 पासून इथं भाजपचा खासदार आहे. 2001 मध्ये महापालिका स्थापन झाल्यानंतर 20 वर्ष ज्या 4 महापालिका झाल्या त्याच्यातल्या 12.5 वर्ष भाजपची सत्ता या शहरावर होती. 5 वर्ष काँग्रेस होती, 2.5 वर्ष आपलं वंचित बहुजन आघाडीचा महापौर होता. एवढं सर्व असताना तुम्ही 20-30 वर्षापासून हे शहर तुम्हाला सातत्याने संधी देत आहे आणि तुम्हाला ऐन वेळेला धर्मावर निवडणूक लढावं लागते. तर कुठेतरी हा नैतिक पराभव त्यांचाही आहे. निवडणुकीत राजकारण आणि प्रेमात सर्व क्षम्य असतं, जायज असतं असं म्हटलं जातं. परंतु शेवटी जेव्हा आपण भाजप हा तत्व पाळणारा पक्ष समजला जातो तर शहराची निवडणूक जर जातीय वळणावर जात असेल तर हे इथं म्हणजे काही तत्व पाळणारा पक्ष जे आहे त्यांच्या दृष्टीने खरंच हे एक नैतिक पराभव म्हणावा लागेल. तुम्ही पश्चिम विदर्भाच्या अनुषंगाने म्हटलं तर पश्चिम विदर्भातले निकाल जे आहे ते दोन्ही पक्षांना सारख्या संधी आणि सर्वच पक्षांना म्हणजे इव्हन प्रकाश आंबेडकर असो, तिकडे बच्चू कडू असो, सर्वांना सामावून घेणारा, सर्वांना खुश करणारे निकाल जे आहेत ते आपल्याला तुम्हाला पश्चिम विदर्भात पाहायला मिळतील. निश्चितच पश्चिम विदर्भातील निकाल सर्वांना सामावून घेणारा किंवा ज्या बाबी आहेत त्या मांडणारा निश्चितच असेल. काय सांगाल निलेशजी, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात अकोला जिल्ह्यात निवडणुकीचे
रणधुमाळी पाहायला मिळाली. वंचितचाही मोठा फॅक्टर इथे जरी असला तरी महायुतीच्या वतीने जेवढ्या मोठ्या सभा झाल्यात, नरेंद्रजी मोदी असतील, योगी आदित्यनाथ असतील, त्या तुलनेने उद्धव ठाकरे वगळता राहुल गांधीची कुठली सभा झाली नाही. शरद पवारांची इथे सभा होणे गरजेचे होते, कुठलीही सभा झाली नाही. महाविकास आघाडीने कुठेतरी आपल्या जिल्ह्याला वाऱ्यावर टाकलं असं काही वाटतं का? एकदम असं नाही म्हणता येणार. उद्धव ठाकरेंची सभा महाविकास आघाडीची आपल्या इथे झाली आहे. नाना पटोलेच्या झाल्या. नाना पटोलेंच्या झाल्या. आपल्या इथे मुळात कसं आहे की या दोन्ही तिन्ही पक्षांचा विचार जर केला तर संघटनात्मक बांधणी ही भाजपची चांगली आहे आणि मायक्रो प्लॅनिंग हे सुद्धा त्यांचं म्हणजे वैशिष्ट्य राहिलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या सभा किंवा बाकी सगळं नेटवर्क उभं करणे जे आहे हे सगळं चित्र आपल्या सगळ्यांना दिसलं. हेच सगळं त्यांच्या पथ्यावर पडणार आहे किंवा याचाच त्या सगळ्यांना फायदा होणार आहे. निश्चितच. तुम्ही अकोला पश्चिममध्ये नाना पटोलेची सभा सुद्धा कव्हर केलेली आहे. नाना पटोले यांनी एक यवतमाळचा कुठेतरी उल्लेख देताना की तुम्हाला ज्यांनी कुत्ते म्हटलं किंवा डॉग म्हटलं त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का, हा मुद्दा फार मोठा चर्चेला गेला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात. नंतर मग त्यांच्यावर नाना पटोले यांनी आतापर्यंत स्पष्टीकरण दिलेलं नाही की ज्या भाजपाने तुम्हाला असा उल्लेख केला त्यांना तुम्ही मतदान करणार. हे कितपत योग्य आहे? आजकालच्या या संपूर्ण जाहीर सभा असतील यामध्ये विकासाच्या गोष्टी कुठल्याही न होता केवळ पक्षीय राजकारण किंवा अशा कुठल्या चुकीच्या बाबी का पुढे आणल्या जातात? कारण मुद्दे जेव्हा नसतात तेव्हा राजकारण भरकटत आणि अशा प्रकारची भाषा येते. कोणते सर्वच पक्ष याला कारणीभूत आहेत. म्हणजे मी आतापर्यंत 2009, 14, 19 आणि 24 म्हणजे चौथी निवडणूक आहे. जी भाषा या निवडणुकीत वापरल्या गेली मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांकडून ती निश्चितच राजकीय महाराष्ट्राचा जे उल्लेख केला जातो, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र म्हटला जातो, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार असे मोठे मोठे नेते, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे होऊन गेले. मात्र भाषेचा स्तर कधी खालावला नव्हता आणि हा खालावलेला भाषेचा स्तर जो प्रचारातला तो निश्चित काय की एक दाखवणार आहे की तुमच्याकडे मुद्दे नाही, मग निवडणूक भरकटायची आणि मतदारांना कुठेतरी आपल्या मुद्द्यांपासून दूर न्यायचं. हे दोन्हीकडून, तिकडून होतं, इकडून होतं आणि सर्व मिलीभगत ज्याला म्हणतो की सर्व मिलीजुली राजनीती ज्याला म्हणतो त्याचा भाग आहे. तर आपण काही जर वक्तव्य पाहिल्या निवडणुकीत अतिशय किळस येण्यासारखे या राजकीय लोकांची हे आहेत आणि हे जर थांबलं नाही तर महाराष्ट्राची जी ओळख आहे, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, ही ओळख जी आहे दिल्लीच्या राजकारणामध्ये आपला स्वतःच महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे, ती ओळख पुसल्या जाईल पुढे या काळात असं वाटतं. निश्चितच अकोला जिल्ह्याची एक राजकारणात फार मोठी ओळख आहे. अकोला जिल्ह्यातून 1962च्या निवडणुकीमध्ये आबासाहेब खेळकर जे पहिले ग्रामविकास मंत्री या महाराष्ट्राचे होते आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सुद्धा पहिले प्रदेशाध्यक्ष होते. अशी फार मोठी मंडळी, दिवेकरजी असतील, या अशा मोठ्या नावं, बाबासाहेब धाबेकर असतील, अशी मोठी नावं निश्चितच घेता येतील. मात्र आता अकोल्याचं राजकारण कुठेतरी भरकटताना दिसतंय. विकासाचे मुद्दे हरवले आहेत, जाती धर्माचं राजकारण सुरू झालंय. त्यामुळेच कुठेतरी आपला जिल्हा विकासापासून कोसो दूर जातोय का असं वाटतंय. काय वाटतं निलेशजी, आपल्या या अकोला जिल्ह्यातील विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न असेल किंवा जलसिंचनाचे प्रकल्प असतील, रोजगाराच्या संधी कुठेही जिल्ह्यात उपलब्ध नाहीत. एक पत्रकार म्हणून तुम्हाला अकोला जिल्ह्याचं नेमकं काय वाटतं? जिल्हा विकासाच्या दृष्टीने जाणे गरजेचे आहे की नाही? 100% विकासाच्या संदर्भामध्ये कुणाचंही दुमत असूच शकत नाही. विकासाचं राजकारण झालं पाहिजे, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, ह्या सगळ्या बाबी चर्चेत असतात आणि त्या प्रत्यक्ष जमिनीवर उतरल्या पाहिजे अशी सामान्य कुठल्याही नागरिकाची इच्छा असणारच आहे. पण विचार करत असताना आपण हा पण विचार केला पाहिजे की त्या विकासाच्या सगळ्या गोष्टींकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यातला सगळ्यात मोठा जो विषय आहे तो म्हणजे रोडचं नेटवर्क. तो विकासाला सुरुवात झाली आहे असं आपल्याला रोडच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे असं आपल्याला म्हणता येईल. प्रकल्प जे आहेत आपल्या इथे मोठ्या प्रकल्पांना बळ देण्याची आवश्यकता आहे. आपल्या इथे शिक्षण म्हणून शैक्षणिक हब उभा राहता येऊ शकतो का हे पाहणं गरजेचं आहे. हे सगळं सत्तेत असणाऱ्या सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजे. मग ती महानगरपालिका असो, ते आमदार असोत, खासदार असोत की जिल्हा परिषद असो, या चारही ठिकाणी आणि सर्वच राजकीय पक्ष जे आहेत यांची कुठे ना कुठे सत्ता आहे. जे सत्तेत आहेत त्या सगळ्यांनी या गोष्टीचा प्रामाणिक विचार केला पाहिजे आणि विकासाच्या राजकारणाची सुरुवात याला कुठली वेळ काळ नसते, ही किमान या निवडणुकीपासून मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे.
त्याला गती मिळाली पाहिजे, असं मी जास्त म्हणजे दुरुस्त करून जास्त चांगल्या पद्धतीने त्याला गती मिळाली पाहिजे असा प्रयत्न आपण सगळ्यांनीच करणं आवश्यक आहे. निश्चितच अकोल्याला विकास होतोय की नेमका अकोला विकास होतोय या बाबीवर निश्चितच चर्चा करता येईल. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, सिंचन झालं पाहिजे, या अनेक मुद्दे आपल्यासाठी या अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणचे फार महत्वाचे आहेत. रोजगाराअभावी जे होणारं स्थलांतरण आहे ते थांबणं फार गरजेचं आहे. याबाबत आपण एक्झिट पोलच्या माध्यमातून नेमकं काय चित्र 23 तारखेला राहणार आहे याबाबत युट्यूबच्या माध्यमातून RRCने लाईव्ह लोकांसाठी सर्व उपलब्ध करून दिलं आहे. लोकांचा त्याच्यावर पोल सुद्धा येतोय, लोकांकडून मतं मांडले जात आहेत. ही आमची मतं नाही, ही सर्वसामान्य लोक असतील किंवा मतदारांची मतं आहेत. त्यामुळे युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह सुद्धा RRC न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूबवर पाहू शकता. आता आपण या संपूर्ण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, जिथे आपण एक्झिट पोलवर चर्चा करतो की जनतेचा एक्झिट पोल नेमका काय राहणार आहे. ज्यामध्ये आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार निलेशजी जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार ABP माझाचे जिल्हा प्रतिनिधी उमेशजी अलोने. सरते शेवटी उमेशजींना शेवटचा प्रश्न या माध्यमातून विचारू इच्छितो की आपण एक अकोलेकर म्हणून आपण अकोल्याला काहीतरी बदलताना पाहिलंय का, की त्याही निवडणुकीत जे मुद्दे होते तेच आताही आहेत, अजूनही विस्तारीकरणाचा मुद्दा जसा निलेशजींना विचारला तो सोडवला गेलेला नाही, आणि जी मुलांची होणारी स्थलांतरण आहे परवड आहे ती कुठे थांबेल का. नागपूरच्या तुलनेने अमरावती आज मोठं हब होत चाललेलं आहे, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर तिथे निर्माण झालं, काही नवीन उद्योगही आले, ते तशा प्रकारचे उद्योग काही अकोल्यात येतील. कॉटन सिटी या जिल्ह्याला किंवा या शहराला म्हटलं जातं, तर कॉटनचा काही प्रकल्प येईल असं कित्येकदा सांगितलं गेलं. या माध्यमातून उद्योग मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की अकोल्यात लवकरच फार मोठा उद्योग निर्मिती होईल, पण काही होताना दिसत नाही. काही अकोलेकर म्हणून निराशा वाटते का, काही बदल अपेक्षित आहे का? निश्चितच निराशाजनक असं चित्र आहे सध्याचं. कारण आपल्या विदर्भातली नागपूर नंतरची सर्वात मोठी MIDC अकोल्यामध्ये आहे. 4 मोठ्या MIDC आहे. तूर उत्पादनातलं म्हणजे दाल मिलचं सर्वात मोठं दुसऱ्या नंबरचं देशातलं सेंटर जे आहे ते अकोला आहे. मात्र अलीकडं बरेचसे उद्योग अकोल्यातून जात आहेत, कारण त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे किंवा ज्या सुविधा पाहिजे त्या दुर्दैवाने मिळत नाही. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की उद्योग जर यायचे असेल तर इथं विमानतळ फार महत्वाचं आहे. तर बेलोऱ्याचं विमानतळ सुरू होऊ शकतं, तर अकोल्याचं का नाही. बरं तुम्हाला सांगतो विशालजी की हे प्रश्न जे आहे याची जी यादी असते ती निवडणुकीच्या बाहेर निघताना निवडणूक झाली की परत ती कपाटात बंद करून ठेवतात आणि पुढच्या निवडणुकीपर्यंत यादीला कोणी हात लावत नाही. 5 वर्षांनाच त्या प्रश्नांच्या यादीचं कपाट उघडलं जातं आणि फक्त 5 वर्ष राजकारण आणि आपले स्वतःचे वैयक्तिक स्वार्थ हेवे दावे याच्यातच पूर्ण 5 वर्ष जातात. दुर्दैवानं हे होतं. मात्र यावेळेस निलेशजींनी जसं म्हटलं की नवीन काहीतरी सुरुवात, आओ फिर से दिया जलाए, अशी जी अटलजींची कविता आहे की हर पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल, वर्तमान के मोहजाल में आने वाला कल न भुलाए, आओ फिर से दिया जलाए. प्रत्येक राजकीय व्यक्तीने इथल्या नवीन दिवा, नवीन काहीतरी सुरुवात करण्याचं काहीतरी ठरवलं पाहिजे. पुढच्या 5 वर्षात जेव्हा मी तुमच्यासोबत चर्चा करायला येईल तेव्हा हे प्रश्न जिल्ह्याचे नसले पाहिजे. आम्हाला अशी संधी मिळायला पाहिजे की आमच्या जिल्ह्याचा खूप चांगला विकास झाला, भलं झालं, लोक खुश आहेत. गुन्हेगारीचं काय वाटतं? गुन्हेगारीचं शहर आता वाढतंय, हे पोलीस आयुक्तालयाचा मोठा प्रश्न आहे. उमरीला काही पोलीस स्टेशन झालं पाहिजे म्हटलं, मात्र हे मुद्दे फक्त केवळ निवडणुकीपुरते निघालेत, पुन्हा जसे तसे आता उद्यापासून शांत जातील. गुन्हेगारीचा जर आपण विचार केला ना तर राजकीय संरक्षण असल्यामुळे शहरातली गुन्हेगारी वाढलेली आहे. पक्ष कोणताही असो, नेता कोणताही असो, गुन्ह्यांना पोचण्याचं काम दुर्दैवानं राजकीय लोक करतात आणि त्यातून या शहरात माझं कोणी काही बिघडवू शकत नाही अशी जी भावना जी आहे तर ती भावना वाढीला लागलेली आहे. तुम्ही जे म्हटलं की आयुक्तालय फार महत्वाचं आहे. अमरावतीला आयुक्तालय आहे. आयुक्तालय जर झालं तर या जिल्ह्याचं महत्वाचं म्हणजे कॅपिटल आहे अकोला, तर तो प्रश्न निश्चितच निकाली निघेल. नवीन सरकार कोणतंही हो, नवीन सरकारनं आल्यानंतर अकोल्याचा पहिला कोणता निर्णय करायचा असेल तर अकोल्यात पोलीस आयुक्तालय फार महत्वाची गोष्ट आहे. कारण अकोला हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. खूप गुन्ह्यागोविंदानं नांदणारे लोक आहे. तर गुन्हेगारीचं शहर ही ओळख आपल्या शहराची होऊ नये ही अपेक्षा जी आहे ती राजकीय लोकांकडून आहे, ती पूर्ण होईल असं वाटतं. निश्चित. निलेशजी तुम्हाला काय वाटतं, शेवटची तुमच्या माध्यमातील प्रतिक्रिया काय? मी या गुन्हेगारीच्या संदर्भामध्येच बोलून थांबेल. शहराची ओळख ही, माझ्या शहराची ओळख ही चांगलं शहर अशी असली पाहिजे असं आपल्या प्रत्येकाची मनामध्ये भावना आहे. दुर्दैव आहे आपलं की अकोला गुन्हेगारीचं शहर आहे, अकोला दंगलीचं शहर आहे असे म्हणून त्याची ओळख आहे. निश्चितच तुम्ही जे म्हटलं की पोलीस आयुक्तालय झालं तर त्याच्यावर वचक निर्माण होईल, गुन्हेगारांवर त्यांच्यावर धाक निर्माण होईल. पण जे आज सध्याच्या स्थितीचं आपल्याला जे म्हणता येईल त्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर
शहरामध्ये असलेली अवैध सावकारी, मोठ्या प्रमाणावर अवैध गुन्हे जे आहेत, म्हणजे मग अवैध व्यवसायामध्ये गुरांची चोरी असेल, गायींची कत्तल असेल, हे जे सगळे मोठे प्रश्न आहेत, हे याच्यामध्ये काय होतं, कारवाई होत नाही का? रकाना भरण्याकरता ज्याला खानापूर्ती म्हणतात अशा कारवाया होतात. मला हे कळतंय, आता गुरांच्या तस्करीच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर गाडी पकडल्या जाते, त्याला अटक होते, पण ती गाडी कुणाची आहे, हे गुरु आले कुठून, कारवाई कुणावर होते? कारवाई जो ड्रायव्हर असते त्याच्यावर होते. ती गाडी जी आहे ती सोडवल्या जाते आणि एकच गाडी 4-4 वेळा 5-5 वेळा त्याच गुन्ह्यामध्ये सापडते. ही वस्तुस्थिती आहे. बरं, जी वस्तुस्थिती तुम्हाला आम्हाला कळते ती पोलीस प्रशासनाला कळत नसेल असं आहे का? याच म्हणजे हे उदाहरण म्हणून सांगितलं. अशाच पद्धतीचं बाकीची सगळी जी अवैध धंदे आहेत त्याच्यावर च्या कारवाई सुद्धा अपेक्षित आहेत. अशाच अलीकडच्या काळामध्ये आपल्या इथे मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्र म्हणजे बंदुकी सापडतात आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. आमचं अकोला शहर संवेदनशील आहे, अतिसंवेदनशील आहे. इथे दंगली भडकतात असं म्हटलं जातं. त्या पार्श्वभूमीवर विचार करता इतक्या मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्र सापडतात. हे खूप चिंतेची बाब आहे. आणि उमेशजी म्हणतात ते एकदम बरोबर आहे काही अंशी, की यांना पाठीशी घालणारे काही लोक आहेत. कुणालाही पाठीशी घालू नये. कायद्याचं राज्य असलं पाहिजे आणि ते चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे असा प्रयत्न व्हावा. आणि गुन्हेगार जे आहेत त्या गुन्हेगारांचं कंबरडं मोडेल अशा कारवाई झाल्या पाहिजे ज्या अलीकडच्या काळामध्ये दिसत नाहीत. खानापूर्ती होऊ नये अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची जी आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर या निमित्ताने मांडली. निश्चितच गुन्हा गोविंदानं नांदणारं हे अकोला शहर असंच राहिलं पाहिजे. प्रत्येकाचे एकमेकांशी जे नातेसंबंध आहेत ते कायम टिकले पाहिजे, हाच आशावाद या माध्यमातून व्यक्त केला जातोय. अकोला जिल्ह्यातील राजकारण विकासाचं व्हावं, विकासाचे काही नवीन प्रोजेक्ट आले पाहिजेत आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा तशा प्रकारे सजग होऊन जिल्ह्यातील युवकांसाठी, नागरिकांसाठी काय देता येतं याचा प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. 23 तारखेला निकाल लागणार आहेत. निकाल लागल्यानंतर निश्चितच गुलाल उधळल्या जातील, आनंद व्यक्त केला जाईल. मात्र हा आनंद साजरा होत असताना मतदारांनी सुद्धा ही जाणीव ठेवली पाहिजे की ज्यांना आपण मतदानाचा आपला अधिकार आपल्या माध्यमातून आपण मतदान केले, एवढे मोठे दान करत असताना त्यांना प्रश्न विचारण्याची सुद्धा आपल्यात हिंमत असली पाहिजे. आणि ते आपले जे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याशी संपर्क करून किंवा त्यांना निश्चितच विचारून की आमच्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात, ह्या सवाल सुद्धा पुढील 5 वर्षाच्या प्रत्येक मतदारांनी विचारला पाहिजे. आणि विकासाचं बेरजेचं राजकारण करत असताना अकोला जिल्ह्याची ओळख हा धर्मनिरपेक्ष असणारा जिल्हा आणि चांगल्या विचारांचा जिल्हा झाला पाहिजे. विकासाचं राजकारण व्हावं हाच मुद्दा उमेशजी अलोने आणि निलेशजी जोशी सर यांच्या माध्यमातून होतोय. एक्झिट पोल आपण RRC लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. लोक त्यावर आपली मतं नोंदवत आहेत. विविध एक्झिट पोल सुद्धा आपण या माध्यमातून ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. तुम्ही सुद्धा RRC न्यूजवर लाईव्ह तुमचे जे पोल आहेत ते इथे नमूद करू शकतात. आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार निलेशजी जोशी, दैनिक तरुण भारतचे जे अकोला जिल्हा संपादक आहेत, आणि ABP माझाचे जिल्हा प्रतिनिधी उमेशजी अलोने यांनी विविध विषयांवर उहापोह केलेला आहे. आणि निश्चितच यांनी आजवर जे मिळवलेला अनुभव असेल पत्रकारितेचा, लोकांशी केलेला संपर्क असेल, या माध्यमातून निश्चितच या चर्चा फार महत्त्वाच्या ठरल्या. आता 23 तारखेनंतर सुद्धा आपण पुन्हा या माध्यमातून भेटू आणि विजयानंतर नेमकं काय गणित राहतील यावर सुद्धा चर्चा करू. त्यामुळे तुम्ही RRC नेटवर्कच्या या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून एक्झिट पोल जनतेचा या कार्यक्रमात आम्ही तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण वेळ दिलात सर, आपणही वेळ देऊन इथे निश्चितच RRC परिवाराच्या सोबत आपण नेहमी आहात, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की RRC लाईव्हच्या माध्यमातून फेसबुक, YouTube, Instagramवर सुद्धा तुम्ही RRC पाहू इच्छिता. तोपर्यंत धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.